नमस्ते यूट्यूबर्स, मी तनुजा पाटील. मी स्वागत करत आहे आपल्या मी मराठी चॅनलवर. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचा जो काही 6वा हप्ता आहे त्याची तारीख या ठिकाणी फिक्स झालेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नक्की केव्हा मिळणार आहे, कोणती तारीख आहे, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता, वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी जे काही पत्र आहे ते काढण्यात आलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सोशल मीडियावर ही पोस्ट केलेली आहे. आता ही माहिती काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर तुम्ही जर बघितलं असेल, मागच्या वेळेस GR आलेला नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत जे काही आपल्याला वार्षिक 6,000 रुपये मिळतात, तर ही योजना काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आत्तापर्यंत या योजनेमधून किती लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे, तसेच आत्तापर्यंत किती जणांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला आहे हे माहिती ह्या वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेली आहे. पुढे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ह्यामध्ये कधी हप्ते तुमच्या आधार संलग्न बँकमध्ये दिलेले आहेत आणि एकूण किती कोटीचं लाभ लाभार्थ्यांना मिळालेला आहे हे या वृत्तपत्रामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. तसेच 5वा हप्ता आहे तो केव्हा वितरित करण्यात आलेला आहे, तसेच 6व्या हप्त्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. आणि तिथे बघू शकता 93.26 लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्याचा सुमारे रुपये रक्कम 2,169 कोटी लाभ आधार DBT संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. तर आता हे कधीपर्यंत जमा होणार आहे ते सुद्धा मुख्यमंत्र्यांनी ह्या वृत्तपत्रामध्ये दिलेलं आहे. तर आता आपण पाहणार आहोत 6वा हप्ता नक्की कधी मिळणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत 6व्या हप्त्याचे जे काही 93.26 लाख शेतकरी कुटुंबियांना थेट लाभ हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर तो केव्हापासून, तर ह्या ठिकाणी दिला आहे उद्यापासून, म्हणजेच 29 मार्चपासून हे लाभ हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्याखालीच वृत्तपत्रसुद्धा त्यांनी जोडलेलं आहे, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय. माहिती जर आवडली असेल तर आपल्या शेतकरी बंधू भगिनींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.